हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर मुलांनो, पॉलिटेक्निक डिप्लोमाला तुमचं ॲडमिशन झालं असेल किंवा होणार असेल आणि 11 सायन्सला तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तर ही जी फाउंडेशन सिरीज स्टार्ट केली आपण ती तुमच्यासाठीच आहे मुलांनो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, छोटंसं इंट्रोडक्शन. मी बोराडे सर, MSc मॅथमॅटिक्स झालेलं आहे माझं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून आपल्या बॅचेस उपलब्ध आहे. M1साठी, मेकॅनिक्ससाठी आणि अदर जे सबसेट्स आहेत डिप्लोमाचे त्यासाठी. ऑफलाईन सेशन आपलं होतं गव्हर्मेंट पॉलिटेक्निक नाशिकच्या कॉलेजच्या समोर आपला क्लास आहे, बोराडे इंजिनिअरिंग क्लासेस. आणि जर तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन करायचं असेल, ऑनलाईन बॅच हवी असेल, ॲप्लिकेशन बोराडे मॅथ्स अकॅडमी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करू शकता. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवरती काय करू शकतात, मला संपर्क करू शकतात, जेणेकरून तुम्हाला अधिकची माहिती मी देऊ शकेल. तर चला मुलांनो, फाउंडेशन सिरीजचा आज आहे डे नंबर 3. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, एक छोटासा काय घेऊया मुलांनो रिकॅप आणि जाऊया पुढे. चला, आर यू रेडी गाईज? सगळेजण तयार आहात का? त्याच जोशमध्ये, त्याच एनर्जीमध्ये आणि त्याच उत्साहामध्ये. तर सुरू करूया मुलांनो आजचं सेशन. आणि आजच्या सेशनमध्ये पुढे जाताना एक छोटासा रिकॅप. आपण पहिल्या डे 1ला बघितलं आहे मॅथमॅटिकल आयडेंटिटीज. या स्क्वेअरवाल्या आयडेंटिटीज बघितल्यात, या क्यूबवाल्या आयडेंटिटीज बघितल्यात आणि ह्या ए क्यूब प्लस बी क्यूब असेल किंवा ए क्यूब मायनस बी क्यूब इम्पॉर्टंट आयडेंटिटीज बघितल्यात. फंडामेंटल आयडेंटिटीज म्हणतात त्यांना, बेसिक आयडेंटिटीज म्हणतात किंवा मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आहेत. तर यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असे 2 फॉर्म्युले पण तुम्हाला सांगितलेत. आणि काल आपण सुरू केलं आहे मुलांनो डिटर्मिनंट हा कन्सेप्ट. व्हॉट इज डिटर्मिनंट? डिटर्मिनंट म्हणजे असं नेमकं काय आहे? तर मुलांनो अरेंजमेंट ऑफ नंबर्स आहेत. हे आतमध्ये जे लिहिलेत ना मुलांनो, याला नंबर्सला एलिमेंट्स म्हणतात. लक्षात ठेवा, एलिमेंट्स. दीज नंबर्स आर कॉल्ड एलिमेंट्स. जे आडव्या ओळीमध्ये असतात, समजा हा पहिली आडवी ओळ 3, 4 आहे, तर याला म्हणतो आपण मुलांनो दिस इज कॉल्ड रो. हा काय आहे? रो. आणि हा पहिला रो आहे, सो इट इज डिनोटेड बाय R1. ही दुसरी आडवी ओळ आहे, याला आपण रो 2 म्हणणार, R2. हे लक्षात ठेवा. आडव्यांना आपण काय म्हणतो? रो असं म्हणतो. आणि उभ्या फॉर्ममध्ये जे लिहिलं आहे आता हा 3, 5 याला आपण म्हणतो कॉलम. आणि कॉलम हा पहिला आहे म्हणून C1 म्हणूया, हा सेकंड कॉलम आहे म्हणून C2 म्हणूया. डिटर्मिनंटचं वैशिष्ट्य काय असतं? तर डिटर्मिनंटमध्ये नंबर ऑफ रोज जेवढे आहे तेवढेच नंबर ऑफ कॉलम असतात. त्यालाच डिटर्मिनंट म्हणतात, कारण त्याची एक डेफिनाईट व्हॅल्यू येत असते. पण तोच डिटर्मिनंटमध्ये अशा वर्टिकल बार्समध्ये लिहिलं, पण ज्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम नसतील तर इट इज नॉट अ डिटर्मिनंट. हे पण बघितलं आहे मुलांनो. आपल्या सिलेबसनुसार 2च प्रकारचे डिटर्मिनंट अस्तित्वात आहेत. आपला सिलेबस आहे ज्याच्यानुसार. तर पहिला जो डिटर्मिनंट कालच्या सेशनमध्ये आपण बघितला आहे तो डिटर्मिनंट आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. याला तुम्ही बघितलं आहे ABCD असे 4 एलिमेंट्स इन्क्लोज केलेत वर्टिकल बार्समध्ये. तर कशा रीतीने व्हॅल्यू काढली होती? Aने Dला मल्टिप्लाय करायचं आहे, मध्ये मायनस साईन, आणि Bने Cला मल्टिप्लाय करायचं. बस आपलं उत्तर आलं. बाकी ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये तुम्ही मास्टर आहात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे मुलांना, मायनसला मल्टिप्लाय जर मायनसने केलं तर उत्तर हे प्लस येत असतं. मायनसला मल्टिप्लाय प्लसने केलं तर आन्सर हे मायनस येत असतं. प्लसला मल्टिप्लाय मायनसने केलं तर आन्सर हे मायनसच येत असतं. पण प्लसला मल्टिप्लाय प्लसने केलं तर आन्सर हे प्लस येत असतं. हे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत जी तुम्हाला माहिती असायला हवेत बरं का मुलांनो. त्याच्यावरती आपण खूप सारे प्रॉब्लेम बघितलेत कालच्या सेशनमध्ये. हे 2/2 ऑर्डरवाले प्रॉब्लेम तुमच्या समोर आहेत. आणि मुलांनो, आज आपण जी बघणार आहोत ते आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. तर करायची का सुरुवात? आहात का तयार? तर सुरुवात करूया मुलांनो. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 काय आहे याचं वैशिष्ट्य? यामध्ये नंबर ऑफ रोज आहे 3, आडव्या ओळी 3 आहेत बघा, आणि नंबर ऑफ कॉलम्स आहे 3. येस ऑर नो? तर याला इव्हॅल्युएट कसं करायचं आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर याचं इव्हॅल्युएशन एकदमच इझी टास्क आहे मुलांनो. चित्रपटाचे आपले हिरो 3 जण असतात. पहिला जो रो आहे तो पकडायचा, त्याला सोडायचं नाही. पहिला रो A1,
B1 C1 हे 3 एलिमेंट आहे. करायचं काय मुलांनो, इक्वल टू द साईन टाका. पहिला एलिमेंट A1 लिहा. A1 लिहिलं की त्यानंतर एक डिटर्मिनंट मल्टिप्लाय करायचा असतो. याच्या बाहेर A1 मध्ये डिटर्मिनंट लिहायचा आहे. मध्ये काय लिहायचं आहे डिटर्मिनंटमध्ये ते सांगू आपण. थोडा ठहरो थोडा रुको. बीच में साइन मायनस B1 बरं का मुलांनो. दुसऱ्या एलिमेंटला मायनस साईन द्या. तो मायनसमध्ये असेल तर त्याला मायनसमध्ये ब्रॅकेटमध्ये लिहायला लागतं. मायनस साईन गिव टू द मिडल एलिमेंट. मग डिटर्मिनंट येणार आहे आणि मग येणार प्लस साईन मुलांनो. आणि तीसरा एलिमेंट आहे C1. फिर से एक बार डिटर्मिनंट लिखा जाएगा. तुम्ही म्हणाल या डिटर्मिनंटमध्ये लिहायचं काय सर, तर अगदी सोपं आहे मुलांनो. अगदीच सोपं आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे. काय आहे मुलांनो ऐका. तर A1 ज्या रोमध्ये आहे तो रो आणि तो कॉलम आपण निग्लेक्ट केला. हा रो आणि हा कॉलम जर निग्लेक्ट केला मुलांनो तर 4 एलिमेंट्स कोणते दिसत आहे तुम्हाला, B2 C2 B3 C3 ते इथं लिहून टाकायचे. त्यांना इव्हॅल्यूट कसं करायचं आपण E1 शिकलो आहे आता बरं का मुलांनो. तर काय करायचं, तर A1 ज्या रोमध्ये आहे कॉलममध्ये आहे सोडलं तर चौघजणं हे असणार आहे. तर ते आहे B2 C2 B3 C3. एवढं सिक्वेन्शियली लिहिता आलं पाहिजे. कोणता एलिमेंट इकडे तिकडे करता कामा नाही आहे. B1 जिथं आहे मायनस B1 इंटू डिटर्मिनंट आहे ना. आता आतमध्ये काय लिहायचं आहे, B1 ज्या रोमध्ये आहे ज्या कॉलममध्ये आहे त्याला सोडून द्या. 4 एलिमेंट कोणते राहिले सांगा, A2 C2 A3 C3. आणि लिहिताना नेहमी रो वाईज लिहायचं म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जातं. तर काय येणार आहे मुलांनो, तर येणार आहे A2 C2 आणि A3 C3. बरोबर आहे का. एकदा तुम्ही पण लिहून बघा मुलांनो. फॉर्म्युला लिहून बघायचा. प्लस C1 इंटू डिटर्मिनंट लिहायचं असेल तर C1 जिस रो में है जिस कॉलम में त्याला सोडून द्या. चौघजणं कोणते उरले सांगा, A2 B2 A3 B3. याला या डिटर्मिनंटमध्ये लिहायचं आहे. तर काय लिहूया मुलांनो, A2 B2 A3 B3. हा सिक्वेन्स आपण सोडायचा नाही. हा फॉर्म्युला आहे टू इव्हॅल्युएट डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. 3/3चा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे मुलांनो, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही म्हणाल हा कॅपिटल D काय लिहिला आहे, डिटर्मिनंट डिनोटेड बाय डेल्टा किंवा कॅपिटल D लेटरने डिनोट केला जातो म्हणून D लिहिला आहे. तुम्ही नाही लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे डिटर्मिनंटचं नोटेशन काय असतं. यस बच्चे लोक, तर करूया सुरुवात प्रॉब्लेम नंबर 1ला. आजचे जे सेशन आहे ते डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 वरतीच असणार आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला खूप वेळा यूज करावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे आणि तो होमवर्क तुम्ही कंप्लीट केल्यानंतर मला तुम्ही तुमच्या आपल्या ह्या व्हॉट्सअप नंबरवरती पण सेंड करू शकता. 9850749654 बरं का. या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती सेंड करा. तुम्हाला किती विद्यार्थ्यांना जमलं आहे हे मी चेक करेल नक्कीच. चला तर मुलांनो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. किती बाय किती ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे, डिटर्मिनंट हा डिटर्मिनंट 3/3. कसा इव्हॅल्यूट करूया, D इक्वल टू मानलं तर चांगलंच आहे. लेट D इक्वल टू इज इक्वल टू साईन. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करणार, 2 4 आणि 1 पहिल्या रोमधले एलिमेंट आपण लिहून घ्यायचा. 2 लिहायचा डिटर्मिनंट, बीच में मायनस साईन -4 इंटू डिटर्मिनंट आणि तिसऱ्याला +1 इंटू डिटर्मिनंट. कळलं का मुलांनो, असं लिहिता आलं पाहिजे. पहिली ओळ एकदम ब्लाइंडली लिहून टाकायची. 2 4 1 2 लिहिला डिटर्मिनंट, -4 डिटर्मिनंट, +1 डिटर्मिनंट. आता ओळखा पाहू पहिल्या डिटर्मिनंटमध्ये काय असणार आहे मुलांनो, तर 2 ज्या रोमध्ये आहे ज्या कॉलममध्ये आहे त्याला निग्लेक्ट करा. कोण उरले 4 एलिमेंट्स, 0 4 -1 3. यात कन्फ्युजन क्रिएट नाही करायचं आहे. आधी नंतर आधी नाही, जो सिक्वेन्स आहे तोच 0 4 -1 3. त्यानंतर 4 इंटू डिटर्मिनंट आहे. 4 ज्या रोमध्ये आहे कॉलममध्ये निग्लेक्ट करा. 4 एलिमेंट्स आर देअर, 1 4 आणि किती आहे मुलांनो 5 3. करेक्ट आहे. +1 इंटू डिटर्मिनंट काय असणार आहे, हा रो आणि हा कॉलम निग्लेक्ट केला. 4 एलिमेंट आहेत, 1 0 5 -1. येस ऑर नो बच्चे लोक, येस. ह्या प्रकारे लिहिता आलं पाहिजे. समजले का सगळ्यांना. आता काय करायचं, आता आपण कालचं लेक्चर ऑलरेडी समजून घेतलं आहे तर तुम्हाला आज नक्की त्याचा फायदा आहे. 2 इंटू द ब्रॅकेट काय लिहूया मुलांना,
0ला 3ने मल्टिप्लाय करा. आता डायरेक्ट लिहायचं 0ने 3ला मल्टिप्लाय केलं किती असणार आहे 0. मधलं साईन काय असतं मायनस. 4ने -1ला मल्टिप्लाय केलं -4. छानपैकी ब्रॅकेटमध्ये लिहिलं. डायरेक्ट लिहायचं. आता हे कसं लिहिलं समजलं का. -4 इंटू द ब्रॅकेट. सांगा बरं 1 इंटू 3 होणार आहे. बीच में साईन मायनस. 4 5 जार 20. काल आपण ते करून दाखवायचं. आता डायरेक्ट लिहितोय. +1 इंटू द ब्रॅकेट. 1ने -1ला मल्टिप्लाय करा -1. बीच में साईन मायनस. 0ने 5ला मल्टिप्लाय करा 0च असणार. 0 इंटू एनिथिंग इज 0. बस अजून काय पाहिजे आयुष्यात नाही का. 2 इंटू ब्रॅकेट 0 मायनस मायनस काय होतील +4 होतील मुलांनो. -4 इंटू द ब्रॅकेट 3 - 20 किती होणार आहे मुलांनो -17 होतील सर 17 बरं का. मग +1 इंटू द ब्रॅकेट किती असणार आहे -1 -0 म्हणजे -1 राहिला आहे. बरोबर आहे मुलांनो इथपर्यंत. मला सांगा 2 इंटू द ब्रॅकेट किती आलं आहे 4. मायनसने मायनसला मल्टिप्लाय केलं काय होणार मुलांनो +4 इंटू 7. 17 4 जार किती होतात 68 होतात मला वाटतं. +- 1. अजून काय राहिले 2ने 4ला मल्टिप्लाय करा. 2ने काय करा 4ला मल्टिप्लाय करा आणि आन्सर काय येणार आहे मुलांनो 2 4 जार 8 नाही तर 24. 2 ब्रॅकेटमध्ये 4 याचा अर्थ 2ने 4ला मल्टिप्लाय. पुढे किती आहे मुलांनो +68 मधनं 1 गेल्यावर किती असणार आहे 67. किती होणार बरं ॲडिशन याची इज इक्वल टू 7 + 8 किती होणार आहे 15. एक कॅरी करा 75 ही व्हॅल्यू होणार आहे माझ्या मते. ही झालं तुमचं फायनल आन्सर. काय आन्सर आलं आहे D = 75. इज इट क्लिअर टू यू बच्चे लोक. यात काही अडचण आहे कोणाला काही शंका असेल तर कमेंट करायची आहे. तर मुलांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला होमवर्क देणार आहे ते नक्की ट्राय करा मुलांनो. त्याशिवाय समजणार नाही. खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला M1 M2मध्ये तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 खूप वेळा दिसणार आहे 100%. सेकंड प्रॉब्लेम आपण बघूया मुलांनो. काय आहे सेकंड प्रॉब्लेम. ओके 9 12 1 1 4 1 1 5 3 दिस इज द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 आहे. याची व्हॅल्यू काढायची. तर याला मी म्हणतोय लेट D = काय लिहूया मुलांनो लेट D = बोला नाही तर डेल्टा = बोला = तर साईन. कशी बरं व्हॅल्यू काढणार मुलांनो. चित्रपटाचे हे 3 हिरो आहेत. 9 लिहिला इंटू डिटर्मिनंट -साईन टू द मिडल एलिमेंट -12 इंटू डिटर्मिनंट +1 इंटू डिटर्मिनंट. इज दॅट क्लिअर टू बच्चे लोक. बरोबर आहे. आता हे 3 डिटर्मिनंट तुम्हाला काय करायचे मुलांनो लिहायचे आहेत. आता कसे फील करणार सांगा मला. 9च्या डिटर्मिनंटमध्ये काय लिहिणार 9 बाहेर आहे तर डिटर्मिनंटमध्ये काय लिहिणार गेस केलं आहे का तुम्ही. एकदम करेक्ट. तुम्ही बरोबर विचार करतायत मुलांनो. 9 ज्या रोमध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलममध्ये तो कॉलम सोडून द्या. राहिलं कोण तर राहिलं आहे 4 1 5 3. यस ऑर नो. त्यानंतर करायचं काय -12 आहे ना 12 आहे तर 12 ज्या रोमध्ये आडव्या ओळीत पहिल्या आणि कॉलम त्याला सोडून द्या. चौघं राहिले कोण तर 1 1 1 3. कळतंय मुलांनो. तिसऱ्या डिटर्मिनंटमध्ये 1 बाहेर आहे त्या रोला आणि त्या कॉलमला सोडलं तर 4 एलिमेंट कोणते आहेत मुलांनो 1 4 1 5. हे तुमचं काय आलं आहे मुलांनो आन्सर. आता याला इव्हॅल्युएट केलं की मग आन्सर येईल. ही लिहिता येणं गरजेचं. सगळ्यात महत्त्वाची जी आहे स्टेप ती हीच आहे मुलांनो. आता पुढे जाऊया. करणार काय इज इक्वल टू साईन 9 लिख लिया बच्चो. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं सांगा मला -12 इंटू ब्रॅकेट में क्या लिखना है बोलो +1 ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे आणि डायरेक्ट लिहायचं आहे. आता खूप लाड करायचे नाहीत. करायचं काय आहे तर ह्या डिटर्मिनंटला कसं इव्हॅल्युएट करतात कालच बघितलं. पहिलं असं मल्टिप्लिकेशन मग असं लक्षात ठेवा. तर 4 3 जार 12 मध्ये साईन -1 इंटू 5 5 झालं माझं उत्तर. 5 लिहिल्या सर 5 आहे हे समजताय ना माझं अक्षर. ओके इथे काय लिहूया मुलांना ह्या डिटर्मिनंटला इव्हॅल्युएट करून इथं 1 इंटू 3 3 -1. ठीक है ठीक है. अब बोलो यहाँ पर क्या होगा बच्चों. ह्या ब्रॅकेटमध्ये 1 इंटू 5 5 -4 इंटू 1 4. बरोबर आहे.
इज इक्वल टू 9 इंटू द ब्रॅकेट 12मधनं 5 गेले 7 असणार आहे, -12 इंटू द ब्रॅकेट 3 - 1 2 असणार आहे, +1 इंटू द ब्रॅकेट 1 असणार आहे, इज इक्वल टू बच्चे लोक सांगा मला 9 7 जार 63 -12 2 जार 24 प्लस किती असणार आहे 1 इज इक्वल टू 63 लिहिला आहे, -24 + 1 किती होणार मुलांनो -23. आणि मग तुमचं फायनल आन्सर येऊ शकतं आहे डी इक्वल टू डिटर्मिनंटची व्हॅल्यू 3मधनं 3 गेलेत 0 राहिलेत मुलांनो, आणि 6मधनं 2 गेला 4 राहिलेत मुलांनो. खरं आहे ना, 40 इज दी आन्सर. हे 40 तुमचं काय आलं आहे मुलांनो, फायनल आन्सर आलेलं आहे. इज इट क्लिअर टू यू बच्चे लोक? बघा दुसरा प्रॉब्लेम ज्याचा आन्सर 40 आलेलं आहे. डन. तर पुढे जाऊया मुलांनो, प्रॉब्लेम नंबर कोणता असणार आहे, एक अजून घेऊया 3. तर हा प्रॉब्लेम आहे, यामध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट असा आहे, इथं हे 0 येतं. तर मुलांनो काय करूया आपण, लेट डी इक्वल टू लिहा, नाही तर नका लिहू, डायरेक्ट व्हॅल्यू काढतोच आपण. काय करणार मुलांनो, 1 लिहायचा इंटू डिटर्मिनंट, -0 इंटू डिटर्मिनंट +6 इंटू डिटर्मिनंट. कसं लिहितो समजलं ना, पहिला एलिमेंट इंटू डिटर्मिनंट, दुसरा एलिमेंट. पण हा जर 0 असेल ती टर्म तुम्ही नाही लिहिली तरी चालणार आहे, कारण याला काही पण आन्सर आलं तर 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे मुलांनो, 0 होणार आहे. त्यामुळे ही टर्म तुम्ही जर डायरेक्ट गायब करून टाकली तरी तुम्हाला चालणार आहे. जर एक 0 असेल, या तिघांमध्ये एक जर 0 असेल तर त्याला मल्टिप्लाय होणारा गोष्ट लिहायचीच नाही, तर डिरेक्टली 1 इंटू डिटर्मिनंट आणि डायरेक्ट शेवटी जा +6 इंटू डिटर्मिनंट. म्हणजे तुमचं काम सोपं होईल मुलांनो. मधला एलिमेंटच गायब करून टाका, काही हरकत नाही, कारण ते 0 होणारच आहे. 0 इंटू एनिथिंग इज 0. बस मग आता करायचं काय, फक्त 2 डिटर्मिनंट झाले, मधलं एलिमेंटच गायब झाला 0 असल्यामुळे. तर मुलांनो 1 बाहेर आहे ना, तो रो आणि तो कॉलम गेला. चौघजणं कोण आहेत, 2 5 4 6. करेक्ट आहे मुलांनो. आणि इथे काय असणार आहे, 6 ज्या रोमध्ये आहे कॉलममध्ये आहे सोडलं तर इथे असणार आहे मुलांनो 7 2 3 4. करेक्ट आहे. मला सांगा इज इक्वल टू 1 इंटू द ब्रॅकेट काय असणार आहे, +6 इंटू द ब्रॅकेट काय असणार आहे. करा बरं विचार, सांगा बरं मुलांनो. याला मध्ये कसं लिहिणार आहे, पहिलं हे मल्टिप्लिकेशन, 2ने 6ला मल्टिप्लाय 12, मधलं साईन मायनस, 5ने 4ला मल्टिप्लाय 20. बरोबर आहे माझं मधलं साईन. परत 7 ह्या डिटर्मिनंटला कसं इव्हॅल्यूट करणार, 7 4 जार 28 मायनस साईन 3 2 जार 6 असं डिरेक्टली लिहिलं आहे. इज इक्वल टू साईन बच्चे लोक ब्रॅकेटमध्ये 12मधनं 20 गेले, तुम्ही म्हणा नाही सर 12मधनं 20 नाही जाणार, 20मधनं 12 गेले 8 राहिला आहे, पण मायनस साईन द्या मोठ्याचं, -8 +6 इंटू द ब्रॅकेट, यातनं हे गेल्यानंतर मला वाटतं राहील 22. बरोबर आहे. इज इक्वल टू 1 इंटू -8 -8 +6 2 जार 12, एक कॅरी केला, 6 2 जार 12 आणि 13 132 का, येस सर. इज इक्वल टू आन्सर किती येणार आहे मग, मला सांगा 132मधनं जर 8ला गायब करायचं झालं आपल्याला, 12मधनं 8 गेला 4, म्हणजेच 124 राहिलेत का रे, 124 इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. हे तुमचं आन्सर आलेलं आहे म्हणून. इज इट क्लिअर टू यू? येस, दिस इज युअर फायनल आन्सर. हा झाला प्रॉब्लेम नंबर 3. डन. आता थोडासा कहाणीमध्ये ट्विस्ट आणूया. इथे मायनस बऱ्याच ठिकाणी मायनस आहेत, मग घाबरून जायचं नाही. तुमचं कॅल्क्युलेशनमध्ये तुमची मास्टरी असली पाहिजे, नसेल तर तयार करूया आपण. डोंट वरी, बी हॅपी. चला पुढे जाऊ. काय करूया मुलांनो, लेट डी इक्वल टू काय आपण ठरवलं तसं, पहिला एलिमेंट 3, मग डिटर्मिनंट, मध्ये मायनस साईन मुलांनो, मायनस साईन, पण हा एलिमेंट स्वतः मायनस आहे, त्याला -5 ब्रॅकेटमध्ये लिहा, मग डिटर्मिनंट. कळलं ना, हे मायनस साईन कंपल्सरी बाहेरचं, स्वतः मायनस असला तरी ब्रॅकेट करून घ्यायचं. तुम्हाला माहिती पुढे मायनस काय होईल, तिथं प्लस. शेवटचा एलिमेंट प्लस असतो, पण स्वतः किती तो मायनस इंटू मग डिटर्मिनंट. कळलं का तुम्हाला? नीट बघून घ्या, परत प्रॉब्लेम नको. 3 लिहिला आहे डिटर्मिनंट, मधलं साईन मायनस, आणि मग हा -5 लिहिला, मग डिटर्मिनंट प्लस साईन, आणि मग हा -1 लिहिला, मग डिटर्मिनंट. आता आतमध्ये लिहिणार काय, कसं लिहिणार,
सांगा बरं. 3 ज्या रोमध्ये आहे, ज्या कॉलममध्ये आहे त्याला काय करा मुलांनो, निग्लेक्ट करा. 4 एलिमेंट हे राहिलेत ते लिहा इथं. 3 5 1 3 बरोबर आहे. त्यानंतर पुढच्या डिटर्मिनंटमध्ये लिहिणार काय, तर -5 आहे रे ना, -5 ज्या रोमध्ये आहे, कॉलममध्ये निग्लेक्ट करा. 4 जण उरले काय, तर 1 5 -5 1 जे आहे ते लिहिलं. त्यानंतर -1 हा इथला एलिमेंट आहे ज्याला निग्लेक्ट करायचं, रोला आणि कॉलमला 4 एलिमेंट दिसत आहे तुमच्यासमोर, ते लिहा इथं. 1 3 -5 1 लिहिलं आहे बरोबर मुलांनो. सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच आहे जी तुम्हाला लिहिता आली पाहिजे मुलांनो. डन. आता करायचं काय, नीट ऐका मुलांनो. 3 into द ब्रैकेट, ये माइनस माइनस +5 हो जाएगा, into द ब्रैकेट प्लस माइनस -1 हो जाएगा ब्रॅकेट. आता मला सांगा इथे काय, इथे काय, इथे काय, विचार करून सांगा बरं. तर मुलांनो 3 ने 3 ला मल्टिप्लाय केलं 9, बीच में साइन माइनस, 5 into 1 5, 9 - 5 झालं बरोबर आहे का. 1 into 1 1 झालं, मध्ये साइन मायनस नेहमी रूलप्रमाणे. पण 5 ने -5 ला मल्टिप्लाय केल्यावर -25. खरं तर मायनस पुढे काय होईल, प्लस. -25 बघा, 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 1, मधलं साइन मायनस. 5 ने -5 ला मल्टिप्लाय केलं -25, पण त्याला ब्रॅकेट करून लिहिलं मी, कारण आपल्याला माहिती आहे पुढे जाऊन हे मायनसला मल्टिप्लाय झालं तर काय होईल, प्लस होणार आहे. डन आहे मुलांनो. पुढच्या स्टेपला जाताना आपण काय करूया, तर 1 ने 1 ला मल्टिप्लाय करा, 1 मध्ये मायनस बरं का मुलांनो, आणि 3 ने -5 ला मल्टिप्लाय केलं -15. डन आहे इथपर्यंत. कुछ प्रॉब्लेम आहे, कुछ दिक्कत आहे, नाही सर. तर आन्सर काय येणार आहे, 3 into द ब्रॅकेट 9 मधनं 5 गेले, 9 मधनं 5 गेले, तर हां इथे एक चूक केली आहे, तरी मला वाटलंच होतं. इथे काय मुलांनो, इथे याला आणि याला निग्लेक्ट केल्यानंतर 1 5 -5 3 राहिला आहे. कमेंट करायचं विसरत नका जाऊ. आता बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर 1 into 3 3 मध्ये मायनस, आणि हे किती असणार आहे, -25. ठीक आहे, ओके. तर मुलांनो 9 - 5 किती असणार आहे, 4 + 5. आता ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कधी कधी असं होतं बरं का, लक्षात घ्या. त्यामुळे त्याकडे न लक्ष देता तुम्ही महत्त्वाची कन्सेप्ट समजून घ्या. -1 into द ब्रॅकेट 1 मायनस काय होणार आहे, +15. करेक्ट आहे. तर मुलांनो सांगा मला, 3 4 जारकी झाले 12, 3 ने 4 ला मल्टिप्लाय केलं, +5 आहे, ब्रॅकेटमध्ये किती असणार आहे, 28. -1 into द ब्रॅकेट किती असणार आहे, 16. चला इथपर्यंत आलो आहे मी. हे 12 लिहिलं आहे, प्लस 5 ने 28 ला मल्टिप्लाय केलं तर मला वाटतं 140 येते का, आणि हे किती आहे मुलांनो, -16. डन आहे इथपर्यंत. आता फायनल आन्सर करायचं आहे आपल्याला. D = बच्चे लोक मला सांगा, 12 मधनं -16 गेले, पहिलं 140 लिहून घेतो मोठा नंबर, आणि 12 मधनं -16 गेले तर इथं राहणार आहे -4, आणि D = किती आन्सर येईल मग ते 136. हे फायनल आन्सर येऊ शकणार आहे. डन, डनाडन, डन. या प्रकारे याचं हे आन्सर येतं आहे मुलांनो. इज दॅट क्लिअर टू यू? यस. आता मुलांनो मी काही प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले आहेत. यात सगळ्यात महत्त्वाची स्टेप ही असते जे आपण हे काय करतो आहे, निग्लेक्ट करतो आहे, त्याच्यानंतर जे राहिले ही स्टेप लिहिली बरोबर तर पुढच्या स्टेप्स बरोबर येणार आहे. लक्षात घ्या, प्रत्येक याच्यामध्ये आपण बरोबर केलं आहे का एकदा ते बघून घ्या, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते बरं का. आणि इथे किती येते, ओके, हे बरोबर आहे का, यस, हे बरोबर आहे का, आणि इथे बरोबर आहे, यस. ठीक आहे, हे 4 प्रॉब्लेम बघितलेत. मग तुम्हाला त्यावरती 2 प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. हे याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत, किंवा तुम्हाला मी सांगितलं आहे 9850749654 PDF करून किंवा फोटोज करून तुम्ही मला सेंड करा या नंबरवरती, आणि बघणार मी चेक करेल तुमचं बरोबर आलं आहे का नाही मग. ठीक आहे मुलांनो. आता काही वेगळ्या प्रकारचे 3x3 ऑर्डरचंच आहेत, पण इव्हॅल्यूट नाही करायचे. तर इथं एक्सची व्हॅल्यू काढा, फाइंड एक्स म्हणले किंवा सॉल्व, जसे आपण काल बघितले तशाच प्रकारचे. मुलांनो करायचं काय, तर मुलांनो = किती इथं 0 आहे, तर = 0. तर याला सॉल्व कसं करायचं आहे मुलांनो, इसको सॉल्व करने का तरीका, हे चित्रपटाचे हिरो याला सॉल्व जसं आपण सोडवतो आहे ना तसंच सोडवता असतो मुलांनो.
कसं ऐका, 4 लिहिला आहे इंटू डिटर्मिनंट, बीच में माइनस साइन -3 इंटू डिटर्मिनंट, मग +9 इंटू डिटर्मिनंट इक्वल टू किती आहे 0. हे इक्वेशन आहे, याला डिटर्मिनंट इक्वेशन म्हणतात, तुम्हाला कालच सांगितलं आहे. 4 जिथं आहे तर आतमध्ये काय असणार आहे, रो आणि कॉलम सोडला, चौघजणं किती आहे 274x. बरोबर आहे मुलांनो. -3 इंटू डिटर्मिनंट काय असणार आहे, 3 ज्या रोमध्ये कॉलममध्ये सोडलं राहिलं काय 371x. करेक्ट आहे. 9 इंटू डिटर्मिनंट काय लिहिणार, 9 ज्या रोमध्ये कॉलममध्ये सोडलं 4 एलिमेंट कोणते राहिलेत 3 2 1 4. तुम्हाला स्वतः लिहून बघता आलं पाहिजे. आणि इक्वल टू किती आहे 0 आहे. मुलांना 4 लिहिला आहे मी, ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं विचार करून ठेवा. -3 इंटू द ब्रॅकेट काय लिहायचं विचार करा, +9 इंटू द ब्रॅकेट इज इक्वल टू 0. बरोबर आहे मुलांनो. सांगा रिकामी जागा बरोबर ही, फिल इन द ब्लँक कसं करायचं आहे. तर मुलांनो 2 ने एक्सला मल्टिप्लाय केलं तर काय होणार 2x, मध्ये साईन मायनस, 4 7 28. चला इथपर्यंत करेक्ट आहे बच्चलो. यामध्ये काय होईल बरं, 3 ने एक्सला मल्टिप्लाय 3x - 7 इंटू 1 7 बरोबर. 9 इंटू द ब्रॅकेट 3 4 12 -2 1 2 बरोबर आहे का. 3 4 12 मायनस साईन 2 1 2 इक्वल टू 0. आता मला सांगा 4 2 किती झाले रे मुलांनो. आता इथे यांची काय सबट्रॅक्शन होणार नाही, 4 ने मध्ये मल्टिप्लाय करायला लागेल. 4 2 8x मायनस 4 2 8x मायनस हे कुठे गेले, 4 2 8x मायनस 28ला जर मल्टिप्लाय केलं 4 ने तर ते येते 112. बरं का मुलांनो. -3ला 3x ने मल्टिप्लाय केलं तर -9x, 3 3 9x, मायनस काय होईल प्लस 3 7 21. बरं का मुलांनो. +9 लिहा, पण इथे आतमध्ये सबट्रॅक्शन होऊ शकेल, दॅट इज किती होईल 10. नाही तर इथे मल्टिप्लाय करत बसणार. 12मधनं 2 गेला 10 झाले. इकडं अगोदरच्या याच्यात होत नव्हते, 3x मधनं काय 7 वजा करणार आहे आपण, म्हणून डायरेक्ट 3 ने मल्टिप्लाय केलं. इथे पण 2x - 28ला 4 ने मल्टिप्लाय त्यासाठीच केलं, सबट्रॅक्शन होणार नाही म्हणून. मग आता करायचं काय रे मुलांनो, यामध्ये कॅल्क्युलेशन हा पार्ट बाकी आहे. आता कसं करणार ऐका तुम्ही. तर पहिली गोष्ट मला सांगा 8x मधनं 9x गेल्यानंतर उरणार किती, ऑब्वियसली -x. राहिलं कोण आहे -112 लिहून घेऊया. उरलं कोण आहे +21 राहिलेला आहे. 9 10 किती आहे 90 आहेत आणि इज इक्वल टू किती आहे 0. आता मुलांनो हे -x असू द्या, -112 पण असू द्या, मला सांगा या दोघांची ॲडिशन जर केली तर ती किती येणार बरं, 1 झाले, 9 आणि 2 11 झालेत. बरं का मुलांनो. इज इक्वल टू किती आहे 0 1 1 1. ओके. आता मला सांगा मुलांनो यामध्ये -x 112 मधनं 111 गेले तर -112 मधनं 111 गेलेत तर इथं असणार किती -1 इक्वल टू 0. मग -x इक्वल टू -1 तिकडे गेला तर किती होईल +1. पण ह्या बाजूला मायनस, ह्या बाजूला मायनस आहे का नाही, मग ह्या मायनसला तिकडे पाठवून द्या, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती होणार मुलांनो -1 होणार. दिस विल बी युअर फायनल आन्सर. तुम्हाला फाइंड एक्स करायचा होता किंवा सॉल्व द डिटर्मिनंट इक्वेशन असं विचारलं तर तुम्ही ह्या प्रकारे सॉल्व करत जाणार आहात. बरं का मुलांनो. आणि स्वतः करून बघायचं आहे. प्रत्येक प्रॉब्लेम एकदा समजून घेतला की न बघता स्वतः लिहिण्याचा काय करायचा आहे, सराव करायचा आहे. त्याने तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे, लक्षात ठेवा. यस बच्चे लोग, नेक्स्ट प्रॉब्लेम देखते. हा एक प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला मी समजावून सांगतो, नीट ऐका. हे डिटर्मिनंट इक्वेशन आहे इक्वल टू 0. आपल्या चित्रपटाचे हिरो 3 आहेत. 2 लिहा डिटर्मिनंट, -साइन 3 इंटू डिटर्मिनंट +1 इंटू डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. असं लिहिण्याचं पद्धत तुम्हाला माहिती. आता रिकाम्या जागा बरं आहे. डिटर्मिनंटमध्ये काय लिहायचं आहे, 2 जिस रो में है कॉलम में छोड़ के कोण राहिलं इथे x2 x -2 राहिलं आहे सर. इथे काय येईल बरं, 3 ज्या रोमध्ये कॉलममध्ये सोडलं तर राहिलं कोण, विचार करा 6 2 4 -2 बरोबर आहे का. +1 इंटू डिटर्मिनंट, याला आणि याला निग्लेक्ट केलं, 4 एलिमेंट किती आहेत रे 6x 4x बरोबर आहे मुलांनो. बस आता काय करायचं रे,
तेच करायचं जे आपण करत होतो. 2 into the bracket minus 3 into the bracket plus 1 into the bracket is equal to 0. आणि आता एकदम विचार करा. सांगा पहिल्या ब्रॅकेटला काय लिहू. एक्सने जर -2ला मल्टिप्लाय केलं तर उरणार येणार -2x. मध्ये साईन कोणतं असतं, मायनस असतं. 2ने परत एक्सला मल्टिप्लाय केलं तर किती येणार, 2x. झालं -2x का आलं समजलं का, कारण एक्सने -2ला -2x मधलं साईन मायनस, 2ने एक्सला 2x. इथं किती येतील बरं, 6ने -2ला -12 येईल, मध्ये साईन मायनस, 2 4 जार 8. बरोबर आहे मुलांनो, डन आहे. इथं काय येईल बरं, 6ने एक्सला मल्टिप्लाय केलं 6x, एक्सने 4ला मल्टिप्लाय केलं 4x. बरोबर आहे. आता काय करूया, इक्वल टू 0 आहेच आहे. 2 इंटू द ब्रॅकेट किती होतील विचार करा. -2x आणि -2x किती होतील मुलांनो, -4x. ब्रॅकेट राहू द्या. ब्रॅकेटच्या बाहेर कोणीतरी आहे म्हणजे ते मल्टिप्लाय, याला लक्षात ठेवा. -3 इंटू द ब्रॅकेट किती असेल बरं, -12 आणि -8 हे -20 होतील सर. +1 इंटू द ब्रॅकेट 6x मधनं 4x गेले किती उरले, 2x इज इक्वल टू किती आहे मुलांनो, 0. बरं का. 2ने -4xला मल्टिप्लाय केलं -8x, मायनस मायनस किती होणार आहे, प्लस 3 20 जार 60 आणि प्लस किती असणार आहे मुलांनो, 2x इज इक्वल टू किती असणार आहे मुलांनो, 0. बरोबर आहे. आता काय करणार आहोत मुलांनो, मला सांगा. -8x आणि +2x किती आन्सर येणार बरं, -6x. का -6x आलं माहिती ना, 8x मधनं 2x गेल्यावर उरणार किती, 6x. मोठ्याचं साईन काय, मायनस, नाही तर तुम्ही म्हणणार -6x का आलं आहे. प्लस किती आहे मुलांनो, इथं 60 आहेत, इज इक्वल टू किती आहेत मुलांनो, 0. करणार काय, -6x लिहिला आहे मी, इज इक्वल टू +60 उधर जाएगा तो बनेगा -60. दोन्ही बाजूंना मायनस मायनस काय होणार, कॅन्सल. 6x इक्वल टू 60 आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली आहे, 60ला डिवाइड बाय 6. 6च्या टेबलमध्ये 60 आहे का सर, हो सर. 6 10 जार 60 होतात, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आहे, 10. तर दिस इज युअर फायनल सोल्युशन. हे तुमचं फायनल सोल्युशन झालं आहे, या इक्वेशनचं फायनल उत्तर. बरं, आता हा तिसरा आहे जेवढा एक आपण करणार आहोत, आणि मग त्यानंतर 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे मुलांनो, तुम्ही नक्की ट्राय करा. बघूया. या बाजूला डिटरमिनंट आहे 3/3 ऑर्डरचा, या बाजूला डिटरमिनंट आहे 2/2 ऑर्डरचा. दोघांनाही सॉल्व कसं करायचं, तर याला माहिती आहे तुम्हाला. 1 इंटू डिटर्मिनंट मायनस x इंटू डिटर्मिनंट प्लस x² इंटू डिटर्मिनंट, बरं का, इज इक्वल टू हा डिटर्मिनंट कोणता येतो, 1 1 2 2. लगेच नका सॉल्व करू, त्या बाजूचं काम करून घेतलं आहे आपण. आता आतमध्ये व्हॅल्यूज किंवा एलिमेंट्स कसे लिहिणार बरं. 1 इंटू डिटर्मिनंट काय, 1 जिस रो में कॉलम में छोड़ के बाकी सब लोग, 2 4 3 9. खरं आहे का नाही मुलांनो, यस. इथे काय असेल, एक्स ज्या रोमध्ये आहे कॉलममध्ये सोडून चौघजणं कोण उरलेत, 1 4 1 9 प्लस x² इंटू डिटर्मिनंट ज्या रोमध्ये कॉलममध्ये सोडून चौघजणं उरले कोण आहेत, 1 2 1 3, आणि मग तो डिटर्मिनंट तसाच लिहिला आहे. आता हीच ती वेळ आणि हाच तो क्षण करायला पाहिजे हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट. 1 इंटू द ब्रॅकेट -x इंटू द ब्रॅकेट प्लस x² इंटू द ब्रॅकेट इज इक्वल टू, याला सॉल्व करूया. 1 इंटू 2 2 आणि 1 इंटू 2 2. 2 - 2 किती होणार मुलांनो, 0. म्हणजे दिला असता नाही दिला असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता, 0 उत्तरच आहे त्याचं. मग आता इथे काय सांगा, 2 9 जार 18, बीच में मायनस साईन, 4 3 जार 12. बरोबर आहे मुलांनो. इथे काय येईल बरं, या डिटरमिनंटला 1 इंटू 9 9 -4 इंटू 1 4. इथे काय येईल बरं, 1 इंटू 3 3 -2. बरोबर आहे मुलांनो. सो 1 इंटू द ब्रॅकेट 18 - 12 किती होणार आहे, 6 -6 इंटू द ब्रॅकेट 9 - 4 किती होणार आहे, 5 प्लस x² इंटू द ब्रॅकेट 3 - 2 होणार आहे 1 इक्वल टू किती आहे मुलांनो, 0. सांगा. 1 इंटू 6 6, x इंटू 5 -5x आणि प्लस x² इंटू 1 x² इक्वल टू 0. जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल, कालच्याच लेक्चरमध्ये आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं होतं मुलांनो, सेम अशाच प्रकारचं. पहिला x² लिहा पहिल्या नंबरला, नंतर -5x लिहा आणि सगळ्यात शेवटी +6 इक्वल टू 0. तर हे काय तयार झालं आहे मुलांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन.
ज्यामध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे 1. मग काय करायचं, डिरेक्टली शेवटच्या टर्मकडे जायचं. 6चे असे फॅक्टर सांगा -5 आले पाहिजे. कालच फॅक्टर केलेत आपण. -3 2 जार 6. तसं आपण 6 1 जार 6 पण बोललो होतो, पण तो फॅक्टर बरोबर नव्हता ठरला. कारण मिडल नंबरचं साईन मोठ्या नंबरला आणि दोनाला पण मायनस द्यावं लागेल. कारण दोघांना मायनस दिलं तर -5 तयार होतील आणि दोघांना मल्टिप्लाय केलं तर +6 तयार होईल. काय कसं उत्तर आहे, पहिला ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट इक्वल टू 0. कसं उत्तर लिहायचं मुलांनो, एक्स लिहायचा आणि हा -3 उचलून इथे लिहायचा, झालं. परत एक्स लिहायचा, हा -2 उचलून इथे लिहायचा. ह्या दोघा ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0. याचा अर्थ x - 3 इक्वल टू 0 और x - 2 इक्वल टू 0. बरोबर आहे मुलांनो. याचा अर्थ x इक्वल टू काय असणार आहे 3 आणि x इक्वल टू काय असणार आहे 2. तर एक्सच्या व्हॅल्यू झाल्या मुलांनो 3 आणि 2. हे तुमचं काय झालं आहे, फुल अँड फायनल आन्सर झालेलं आहे. x इक्वल टू 3, 2. ओके. तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या व्हरायटीज आजच्या सेशनमध्ये आपण बघितल्यात मुलांनो. पण तुमच्यासाठी पण असायला पाहिजे का नाही काहीतरी. येस. तर हे आहे फाइंड एक्स करा. हे 2 प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी दिलेत. याच्या अगोदरही 2 दिले होते, म्हणजे 4 प्रॉब्लेम होमवर्क आहे. नक्की ट्राय करा, कारण याने तुम्हाला काय होईल, तो कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. ओके. जेव्हा ऑफलाईन सेशन आपले सुरू होतील आफ्टर कॉलेज स्टार्ट, तुमचं जेव्हा कॉलेज सुरू होईल त्यावेळेला आपले ऑफलाईन सेशन सुरू होतील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर. आणि ज्यांना ते शक्य नसेल त्यांना ऑनलाईन बॅचेस पण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बघता येणार आहेत मुलांनो. सो डोंट वरी. म्हणजे तुमचा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स जे आहे, डिप्लोमाचं मॅथमॅटिक्स M1 M2 असेल, या प्रत्येक याच्यामध्ये जर्नीमध्ये तुम्हाला बोराडे इंजिनिअरिंग क्लासेस तुमच्या सोबत आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. उद्याकडे एका नवीन कॉन्सेप्टचं आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पण सगळ्यात अगोदर अजून एक सांगायचं राहून गेलं, ते म्हणजे हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर हे सेशन नक्कीच काय करा, लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून जसं आपलं लेक्चर अपलोड होईल किंवा प्रीमियरिंग होईल किंवा लाईव्ह सेशन असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळू शकणार आहेत मुलांनो. आणि हे सेशन तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करा, पोहोचवा, जेणेकरून त्यांच्याही ज्ञानामध्ये काय होईल, भर पडेल आणि त्यांनाही त्यांचं कॉलेज सुरू होण्या अगोदर जे मॅथमॅटिक्सची जी काय आहे म्हणतो आपण त्याला कन्सेप्ट क्लिअरिंग आहे ती झालेली असणार आहे. तर भेटूया आपण मुलांनो. बाय.